नमस्कार मंडळी, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर मंडळी, प्रथमतः आपल्याला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आज मी जातोय दत्त जयंतीसाठी. आज आमच्या इथे बुरंबेवाडीमध्ये दत्त जयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त मी या दत्त जयंतीला जात आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा चला आज दत्तच्या दर्शनाला. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद. मंडळी, हे आहे वरील आगरवाडी येथील महेश्वर मंदिर आणि ही आहे त्या ठिकाणची जेटी. आम्ही इथून जातोय आता बुरंबेवाडीत. मंडळी, सांगायचे झाले तर आज बुरंबेवाडीला जाण्यासाठी होळीची नितांत गरज असते आणि इथे जाण्यासाठी या मंडळाने आज होळीची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली आहे. मंडळी, हे तुम्ही जे समोर पाहताय ते जुवे बेट आहे. मंडळी, जाता जाता सांगू इच्छितो की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला येथील मंदिरातील पालखी सोहळा आणि येथील कलाकारांनी, मुंबईतील आणि गावातील कलाकारांनी केलेलं नमन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, या नमनामध्ये काम करणाऱ्या गावातील आणि मुंबईतील सर्व चाकरमान्यांना लाईक कमेंटद्वारे शाबासकीची थाप नक्की द्या. नक्की त्यांचं तुम्ही प्रोत्साहन वाढवा. तुमच्या एका कमेंटमुळे नक्की त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहील. मंडळी, आपण आलोय बुरंबेवाडी जेटीवरती आणि तिथून आता आपण जातोय दत्तगुरूंच्या दर्शनाला. तुम्ही बघताय आपले भाविक दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलेत. आम्ही जातोय आता. पाणीसुद्धा ओटी आहे, त्यामुळे लोकांना, भक्तगणांना घाई करावी लागत आहे. खूप चांगल्या प्रकारे मंदिर सुशोभित केलं आहे. प्रथमतः आपण दत्तगुरूंचं दर्शन घेऊन नंतर आसपासचा परिसर पाहणार आहोत. इथे पाया पडायचं, पैसे दुपारी 12 वाजता येथे दत्तगुरूंना पाळण्यात घातलं जातं. तो हा पाळणा आहे. मंडळी, खरंच कौतुकाची गोष्ट आहे. या सर्वांनी, या भक्तगणांनी, या वाडीतील सर्व एकत्र येऊन हे सुंदर असं डेकोरेशन
केलंय. व्हिडिओ घेत फोटो काढता येते. त्याच्यात फुल येत आहे. तू हा उभ्या उभं झालं बाबा, त्यांनी उभं झालं. चल ये आता बाहेर जायचं. नाव काय तुझं? सुयोग. मुंबईतून आलास की गावातून? मुंबई. कितवीला आहेस? चौथीला. अरे ही बाय छोटी. नाव काय तुझं? नियती. आणि नाव काय? नाव आहे माझं पण. तुझं पण. मग आमच्या चॅनलला बघशील ना तुझा व्हिडिओ? तुमचं चॅनल आहे? माझं पण. कुठचं? YouTube चॅनल. हा माझं पण बघ, कोकणचा साज म्हणून. हा कोकणचा साज. काय तुझं नाव काय? देविका कृष्णराव. तू गावात असतं की मुंबईला? मुंबईला. सगळे तुम्ही मुंबईतून आलात या कार्यक्रमासाठी ना? अच्छा, मस्त मस्त. तर मंडळी, आज आपल्याला इथे निलेश दादा भेटलेत. त्यांच्याकडून आज आपण या मंदिराविषयी पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमचं स्वागत आहे आमच्या या YouTube चॅनलमध्ये. तर दादा, मला तुमच्या या मंदिराची आम्हाला पार्श्वभूमी समजू शकेल का? धन्यवाद. आपण आलात, आज आमच्या मंदिराला भेट दिलात. आणि आज सर्वप्रथम दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना, तुमच्या गावातला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. आपल्या या मंदिराची पार्श्वभूमी जर पाहायची झाली तर 1980ला या मंदिराची स्थापना झाली. आणि ही स्थापना जी केली आपले गुरुवर्य आणि वासुदेव आजोबा आणि यांनी ही स्थापना केली. तुमच्या घरातील सर्व मंडळी. आणि सर्वप्रथम जर बघितलं ना तर एक छोटं मंदिर होतं आमचं सुरुवातीला, जुन्या काळामध्ये. खूप जुन्या काळामध्ये मातीचं मंदिर होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे एक पिढी पुढे होत गेली तसं हळूहळू हे सगळं बदलत गेलं. आता त्याची हे तुम्हाला एवढं मंदिर. हो, त्याच्यानंतर ऍक्च्युली आपल्या कोकणाची जर पार्श्वभूमी बघितली तर बऱ्यापैकी चाकरमानी वर्ग आहे. आणि आमच्या गावामध्ये असं होतं की बऱ्यापैकी सर्व लोक कामानिमित्त मुंबई. आम्ही तिथे सगळे नोकरी व्यवसायासाठी गेले असताना मग तिकडे या मंदिराच्या पुढील याच्यासाठी म्हणजे उभारणीसाठी आम्ही एक आमचं गुरुदेव दत्त भक्त मंडळ असं आम्ही त्याची मंडळाची स्थापना केली. आम्ही वाचतोय ते आता बॅनरवरती. आणि तिथून मग आम्ही एक बँजो पार्टी स्थापन केली. बँजो पार्टी निर्माण केली. चांगलं. एक साधन पाहिजे आपल्याला एक आर्थिक सोर्ससाठी. हो बरोबर. मग आम्ही ते बँजो पार्टी, मग आमचे जे आम्ही नाही पण आमची पुढची पिढी जे आमचे वडीलधारे ते लोक दिवसभर काम करायचे. आणि सण म्हणजे उदाहरणार्थ नवरात्र असतील किंवा कोणाचंही काही लग्न असेल, मग अशा वरातीमध्ये मुंबईच्या ठिकाणी त्यावेळेला बँजो पार्टी खूप चालायची. मग ते रात्रीच्या वेळेला ते काम करून त्याच्यातनं जो काही आर्थिक सोर्स व्हायचा तो मंदिराच्या उभारणीसाठी. आणि समाजातनं बरेच असे दानशूर लोक भेटत गेले की त्यांच्या माध्यमातून आपण हे आज हा मंदिराचा डोलारा जो दिसतोय. खरंच खूप सॅल्यूट आहे तुमच्या लोकांसाठी. एवढं रात्रीचा दिवस करून सुद्धा यासाठी ते बांधकामासाठी त्यांनी मदत केली आहे. दादा, मला एक जाणून घ्यायला आवडेल की आपल्या या मंदिराला आता किती वर्ष पूर्ण झाली आहेत? आता हे 44वें वर्ष आहे. अच्छा. आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की एखादी संस्था म्हणा किंवा एखादं मंडळ एवढे काळ सातत्यानं आणि चढत्या क्रमाने कार्यक्रम होत राहणं. कारण आमचा जर लेख बघितला तर आज आपल्या आयुष्यामध्ये बरेच चढ उतार येत असतात. पण आमच्या या मंडळाच्या आयुष्यात फक्त चढ आहे. आणि तो ज्या पद्धतीने मंडळाची वाटचाल आहे तो नक्कीच आम्ही कॉन्फिडन्सली सांगू शकतो तुम्हाला की आमचं शिखर असंच सर होत राहणार आहे. असं सर होत राहू दे शिखर तुमचं. तर दादा, मला आज दिवसभरात आपल्याकडे काय काय कार्यक्रम झालेत? अच्छा, हे तुम्ही खूप छान विचारलं.
आपला जो दत्त जयंती उत्सव आम्ही साजरा करतो सकाळी म्हणजे तसं बघितलं तर हा आमच्यासाठी जरी एक दिवस असला पण आमच्या याच्यासाठी अनेक रात्रींची मेहनत आहे. बरोबर, अनेक रात्रींची मेहनत आहे. आणि खास करून इथे आल्यानंतर आमचा एकही कार्यकर्ता कंटिन्यू 3 दिवस झोपतच नाही, रात्रभर जागा असतो. त्याच्यासाठी ती 3 दिवस नित्य दत्त जयंती असते. पहाट झाली दत्त जयंतीचा दिवस उगवला की अगदी स्पीकर लावून सगळ्यांना उठवलं जातं. दत्ताची गाणी लागतात. सकाळी 5:30 वाजता दत्तांची गाणी लागली जातात. सगळ्यांची पहाट होते तिथे जसं. आणि यावेळेला कसं प्रत्येक घरामध्ये कमीत कमी 10 ते 15 लोक आलेले असतात. तिथून त्यांची गडबड सुरू होते ते इथे येईपर्यंत. आणि इथे आल्यानंतर मग सुरुवात आपली सर्व साफसफाईने होते. सगळे प्रत्येकाला आम्ही कामं दिलेले, प्रत्येक जण त्याची कामं अगदी नीटनेटकं आणि पद्धतशीर करत असतो. ह्याच्यामध्ये पण आपण डिवाइड केलेलं असतं की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल डेकोरेशन आहे तुमच्याच मंडळीने केलं असेल. हो, इथे आम्ही हे जे इथे तुम्हाला जे ऐश्वर्य दिसतंय हे प्रत्येकाला इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्याचाच हात लागलेला आहे. आपण कोणीच असं म्हणजे कुठनं बाहेरनं ऑर्डर देऊन किंवा ह्याच्यावरती आम्ही कोणीच नाही. त्याच्यामधल्या सांगायची गोष्ट हे आहे की प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगामध्ये एक सुप्त गुण आहे आणि त्या कलागुणांना वाव मिळते आणि आम्हाला असे कार्यकर्ते भेटतात. सकाळी हे झालं की दत्त गुरु हे होतं आपलं दत्ताचा पाळणा, सत्यनारायणाची महापूजा होते. त्याच्यानंतर जन्मोत्सव होतो. आणि आपण यावर्षी एक नवीन उपक्रम आपण चालू केला की जे आपल्यातले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत मंडळाचे आपण त्यांना एक त्यांच्या हस्ते गुरुपूजनाचा आपण यावेळेला हे केला, मान दिला. गुरुपूजनाचा मान. उदाहरणार्थ सत्यनारायणाची पूजा होते, त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता निवडला जातो, त्याला तो त्या वर्षीचा मान दिला जातो. जन्मोत्सवासाठी एक तरुण कार्यकर्ता निवडला जातो, त्याला तो मान दिला जातो. आणि त्याच्यानंतर आता ह्या गुरुपूजनला आपण 2 कपल्स हे करतो, त्यांना तो मान दिला जातो. असं हे म्हणजे प्रत्येक कार्यकाला त्याच्या कार्याची पोचपावती म्हणून आपण ते करत असतो. आणि आता त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असाल, आता मला वाटतं 5:30-6 वाजत आले. सकाळी आपला 12 वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तो आता 6 वाजले तरी तो हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. आणि तो संध्याकाळी हा कार्यक्रम समाप्त होण्यापर्यंतही चालत राहील. कारण एकही इथे येणारी महिला किंवा सुवासीन रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही, एवढे आम्ही मंडळाचे कार्यक्रम ते नक्कीच त्यांना. दुसरी गोष्ट महाभोजन आहे. इथे आपुलकीने आणि अगत्याने आमच्यासाठी आमच्या इथे येणारा भक्तगण जर महाप्रसाद घेतल्याविना जात असेल तर कार्यकर्त्याला खूप दुःख होतं. त्याच्यामुळे आमचं विनंती त्यांना खूप असतं तुम्ही महाप्रसाद घेऊनच जा. तो आताही मिळेल. आत्ताच आम्हाला तुमच्या बंधुराजांनी आम्हाला विचारलं होतं की महाप्रसाद करताय का. ऍक्च्युली आमचं अगोदरच जेवण झालं होतं त्याच्यामुळे आम्ही आज नाही घेऊ शकत. पण रात्रीच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे सध्या? अच्छा, आता आपण 7 वाजता मंत्र जप होणार, सहस्त्र नामावली होणार दत्तगुरूंची. त्याच्यानंतर आरतीला सुरुवात होणार. आरतीनंतर एक वेगळेपण आमच्या पूर्ण दत्त जयंतीचं जर काय वेगळेपण असेल तर ती रात्रीची आरती आणि त्याच्यामधली दिंडी सोहळा जो मंदिराला आपण 7 वेळा प्रदक्षिणा घालून ती दिंडी सोहळा केला जातो. आता त्याच्यामध्ये आपण दत्तांची जी पालखी आहे ती पालखी आपण मिरवणूक करतो. ती दर 3 वर्षांनी आपण दत्ताची पालखी आपण 12 वाड्यांमध्ये फिरवतो. 12 वाड्यांमध्ये. आणि यावेळेला आपण ती 3 वर्ष कंटिन्यू नसल्यानंतर 2 वर्ष आपण ती मंदिराच्या भोवतीच फिरवतो. पण सातत्य नियमित असतं त्या पालखीचं. आणि तो एक वेगळा उत्सव असतो प्रत्येकाच्या. म्हणजे ह्या पालखीमध्ये सामावणारा प्रत्येक भाविक असतो. फक्त आमच्या मंडळाचा कार्यकर्ता नसतो, सर्व कोणीही जो इच्छा त्याने तिथे यावं, त्याने आपलंच होऊन जावं बरोबर त्याला हे आहे. त्याच्यानंतरचा आमचा रात्रीचा कार्यक्रम जो करमणूक कार्यक्रम आहे तो यावेळेला आम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच म्हणजे जे आमच्या मंडळाचे तरुण वर्ग आहेत त्यांनी इतरत्र कुठे न जाता तो एकोपा आणि
एक त्या मुलांना बांधून ठेवणं म्हणजे एका विचाराने ते एकसंघ राहावेत म्हणून असे काही कार्यक्रम करणं गरजेचं आहे. आणि ती आपली लोककला आहे. लोककला म्हणजे आपल्या कोकणचं नमन. आपण यावर्षी ते तुम्ही स्वतः तुमच्या वाडीतलंच आहे? हो, आमच्या वाडीतले. वाडीतले म्हणजे आमचे जे गुरुदेव दत्त मंडळ आहे त्यांच्या जे आमचे तरुण यंग मुलं आहेत त्यांनीच एकत्र येऊन. आता त्याच्यामध्ये पण असं आहे की शहराच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की जागा भेटत नाही एक तर रिहर्सलसाठी. आणि मग जरी जागा भेटली तरी मग लोक लांबून मग ते तरीही मुलं कष्ट घेऊन, कारण विचार एक आहे की आपल्याला काहीतरी करायला आणि ते छान. तेही खूप मजा येईल. रात्रीचा कार्यक्रम तुम्ही पण नक्कीच बघायला. नक्कीच येऊ आम्ही बघायला. कार्यक्रम आहे. चालेल. काका, तुमच्या या पुढील या कार्यक्रमासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हाला नक्कीच तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या सर्व प्रेक्षक वर्गांनाही आमच्याकडून दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, हे होते आपले निलेश दादा नवाळे. त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. त्यांचे आपल्या चॅनलतर्फे खूप खूप आभार. तर मंडळी, आता पाहूया आपण त्यांचा पालखी सोहळा आणि त्यानंतर रात्रीचा नमनाचा कार्यक्रम. Gracias.
कल्पेश नवाळे देवाश मनोज नवाळे तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.